क्लासिकल सामना होणार आहे. रेफरी म्हणून आपले योगेश शिंदे सर काम बघत आहे. मनिंदर सर, काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल? क्रीडा प्रबोधिनी जिंकेल असं मला वाटतं आहे, कारण की त्याचा पलटा मला भारी दिसतोय. हा, नक्कीच, कारण की तो भूतकाळातला CSN छत्रपती संभाजीनगरचा प्लेअर आहे, त्यामुळे तुम्हाला तसंच वाटणार. नाही हो सर, असं नाही आहे. अतिशय उत्तम असं त्यांनी डावाचं प्रदर्शन केलेलं आहे. आतापर्यंत जेवढेही त्यांनी बाऊट झाल्या तेवढ्या बाऊटमध्ये चला माहितीच तर प्रतीक मुसळे हा राष्ट्रीय पदक विजेता आहे. तसंच धुळ्याचा हिमांशू हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्यामुळे ही बाऊट नक्कीच जोरदार होणार आहे. धन्यवाद विकास सर, तुम्ही जी माहिती दिली आमच्या प्रेक्षकांपर्यंत अतिशय महत्त्वाची अशी माहिती तुम्ही पुरवली. दोन्हीही अतिशय उत्तम खेळाडू यांच्यात एकदम चुरशीची लढत होत आहे. विकास सर, ही बाऊट किती वेळ चालेल असे तुमच्या मते तुम्हाला काय वाटते? आता हा पूर्ण खेळ ताकदीवर होईल, कारण की दोघांची खेळाडू शेवटी एखादा युको मारून विजयी होईल असा अंदाज आहे. अतिशय उत्तम अशी माहिती, खूप अशा उत्तम प्रयत्न क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू काता गुर्माचं व्हेरिएशन वापरलं आहे. खूप याच्या आधीच्याही प्रदर्शन करून इथपर्यंत पोहोचले आहे. खूप सुंदर त्याचा डिफेन्स केला प्रतीक मुसळेने. हिमांशूही आपल्या खेळाडू चांगले प्रदर्शन करत आहे. त्यामुळेच अतिशय उत्कृष्ट पंच योगेश शिंदे सर नाशिकचे यांना रेफरीसाठी ह्या बाऊटला पाठवलं आहे. त्यांना अशा चुरशीच्या बाऊटमध्ये खूपसा अनुभव आहे की रेफरीशिप कशी हँडल करायची आहे. दोन्ही खेळाडूंना कसा असा खूप अतिशय चांगला डाव. जागेवर नाही चालला, हे बघ काही बस देख फक्त, बस जाऊ नको. बघावं की यांच्याकडे अतिशय उत्तमचे डाव, जुडोचे टायमिंग बघा, त्याचे कौशल्य बघा. दोन्ही खेळाडूंकडून अभ्यास शिकण्यासारखं खूप काही आहे. हे नाही, चिपकू नको देऊ, जवळ नको, दूर. हे नाही साई, दोघांनाही यश मिळू शकतं. एकेरी विजण्याचा प्रयत्न दोन्ही एकेरी विजयने पाय सोडल्यामुळे कंट्रोल केला नसता. ऑलमोस्ट 80% कंट्रोल होता, पण आता एकेरी विजयने खूप जमणार नाही. पण जेवढी हा ताकद लावत जाणार एकेरी विजयने, तेवढे त्याचे हात समजा जाणार, एवढे हात पकड जाणार, पुढची बाऊट खेळायला तेवढं जाणार.
ऑलमोस्ट चोक बसला होता, पण शेवटच्या काही 2 ते 3 सेकंद तो कंट्रोल राहिला असता तर तो चोक नक्कीच बसला असता. तेवढा चांगला डिफेन्स त्या हिमांशूनी त्याच्यासाठी केला आहे. रेफरीचे जेस्चर असे समजवते की दोघंही रेफरी दोन्ही कोचेसला त्यांनी बाहेर केलेलं आहे. त्यांनी पहिले एक वॉर्निंग दिलेली होती की तुम्ही मॅच थांबलेली असेल तेव्हाच बोलू शकता, परंतु कोचेस मॅच चालू असतानाही बोलत होते. त्यामुळे सेकंड टाइम त्या दोन्ही कोचेस त्यांच्या खुर्चीवरून बेदखल केलेला आहे. पूर्ण वेळ संपलेली. आता गोल्डन स्कोरवर अतिशय उत्तम असं खेळाचं प्रदर्शन केलं आहे. गोल्डन स्कोरवर ही बाउट गेलेली आहे. जो खेळाडू पहिला स्कोर घेईल तो खेळाडू याच्यात विन होईल. घ्यावे लागणार झालेला आहे, परंतु दोन्ही लेग्स लँड झालेले आहेत. सॅटिस्फाय स्कोर पण उत्कृष्ट असा स्वदेश्वरी गोष्टीचा डाव. उंची बघता हे अपेक्षित नव्हते, एवढ्या आतमध्ये खाली बसून थ्रो होईल. तेवढाच उत्तम असा पंचांनी त्यांचा निर्णय दिलेला आहे. हिमांशू अग्रेसिव्ह दिसतोय. पॉझिटिव्ह पॉईंट्स रेफरीला मोजावे लागणार नक्कीच. अटॅकिंग वेळ सुटला हिमांशूचा. फर्स्ट वॉर्निंग. विकास सर, हा हिमांशू कुठे प्रॅक्टिस करतो, याचे प्रशिक्षक कोण आहे, थोडंसं आमच्या दर्शकांना याची माहिती द्यावी आणि तो किती कालावधीपासून जुडो करतो हेही सांगावं. हा मूळचा तसा धुळ्याचा खेळाडू आहे. बागुल सरांकडे प्रॅक्टिस करतो. जे बागुल सर आपले धुळ्याचे सेक्रेटरी आहेत. बागुल सरांनी आतापर्यंत असे अनगिनत राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू बनवलेले. हा पण नक्कीच याचा अनुभव चांगला आहे, कारण की ही कॅडेटची स्पर्धा आहे. म्हणजे हा नक्कीच सब ज्युनियरपासून खेळतो. ह्याला मिनिमम 6 ते 7 वर्ष आता तर नक्कीच रेफरन्स घेण्याचा प्रयत्न झालाच पाहिजे. जुरीकडून रेफरन्स, व्हिडिओ रेफरन्स थोडासा युद्धच्या दिशेनं चुकलेला वाटत आहे. नॉन कॉम्पिटिटिव्ह वाईट. बराच वेळ झाला प्रतीकने अटॅक केला नव्हता, पण गोल्डन स्कोर नंतर हिमांशूचा गेम खूप पॉझिटिव्ह वाटत आहे. जसं म्हणलो त्यामुळं हालचाल कमी. चुकीचा अटॅक केल्यामुळं शुदो हा बॅड पॉइंट देण्यात आलेला आहे. कब्जा केलेला आहे. नक्कीच आता एपीच्या प्लेयरला स्कोर And the goal medal of minus 50 kg goes to Dule.